नमस्कार मित्रांनो, मी भीवसेन चाटे या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, झुरळ जनता पार्टी या पक्षाची स्थापना का झाली आणि कशामुळे केली हे आपणास माहीतच असेल. सर्वोच्च न्यायालयामध्ये एका प्रक्रियेदरम्यान न्यायाधीशाकडून जे आपल्या देशातील बेरोजगार तरुण आहेत, तर त्या तरुणांसाठी झुरळ हा शब्दप्रयोग करण्यात आला. या शब्दप्रयोगानंतर देशामध्ये जे देशातील तरुण आहेत, या तरुणांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आणि या रोषातूनच अभिजित दिपके या तरुणाने झुरळ जनता पार्टी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी या पक्षाची स्थापना केली. आणि काही दिवसातच या पक्षाला जे देशातील तरुण आहेत त्या तरुणाकडून प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि काही दिवसातच या पक्षाला 26.9 मिलियन लोक जोडले गेले. आणि काही दिवसातच नीट पेपर फुटी झाली. नीट पेपर फुटी झाल्यामुळे जे धर्मेंद्र प्रधान हे जे देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन उभा केलं आणि हे आंदोलन देशव्यापी आंदोलन होतं. आणि या आंदोलनादरम्यान धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा सर्वात मोठा विजय कॉक्रोच जनता पार्टीचा. हे सर्व आंदोलन चालू असतानाच जुलै 2026 या महिन्यामध्ये रिझर्वेशन हटाव मोहीम हा पक्ष स्थापन करण्यात आला. तर हा पक्ष कोणी स्थापन केला याची पार्श्वभूमी सध्या तरी माहिती नाही. तर या मोहिमेला सिटिझन लीड मूव्हमेंट असं म्हणण्यात आलं आहे, म्हणजेच नागरिकांनी चालवलेली मोहीम. तर ही मोहीम कशामुळे चालवण्यात आली, ह्या मोहिमेचा उद्देश काय, ही मोहीम स्थापन करण्यामागचा उद्देश काय, तर पहिला उद्देश जाती आधारित आरक्षण टप्प्याटप्प्याने समाप्त करणे. दुसरा उद्देश प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यामध्ये गुणवत्ता आधारित निवड करणे. प्रवेश म्हणजे कुठला, जे काही शाळांमध्ये प्रवेश असेल किंवा कॉलेजेसमध्ये प्रवेश असेल, हा कास्टिझमवर आधारित न करता तो गुणवत्तेवर आधारित करावा. तिसरा उद्देश वंचित विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि आर्थिक मदत देणे. आणि चौथा आणि शेवटचा उद्देश संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने आरक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी. तरी असे काही प्रमुख उद्देश रिझर्वेशन हटाव मोहिमेच्या या संघटनेने घेतले आहेत. सध्या तरी या मोहिमेचा कोणीही संस्थापक नाही आहे, पण या जे रिझर्वेशन हटाव मोहीम आहे यामध्ये विरोधकांचं असं म्हणणं आहे की सध्या तरी हे आरक्षण सरकारकडून हटवण्यात येऊ नये. तर सध्या तरी जाती विषमता आणि सामाजिक अन्याय अजूनही पूर्णपणे समाजातून नष्ट झालेला नाही. त्यामुळे आरक्षण हटवण्याची सध्या तरी सरकारकडून कुठली चूक करू नये असंही विरोधकांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा की हे जे रिझर्वेशन हटाव मोहीम आहे ही फक्त कॉक्रोच जनता पार्टीला विरोध करण्यासाठी आहे किंवा यांची स्वतंत्र काही पार्श्वभूमी आहे, ही कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद.